बदलापूर चिमुकली अत्याचार व कोलकाता डॉक्टर भगिनी अत्याचार व खून प्रकरणी आरोपींना फाशी द्या. बंडखोर सेना पक्षाची मागणी. गृहमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांनीही राजीनामा द्यावा. शिवाजीराव आवळे यांची मागणी. बदलापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा व त्याचबरोबर कोलकाता येथे डॉक्टर भगिनीवर झालेले अत्याचार करून खून करण्याच्या घटनेचा आज बंडखोर सेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत आज वडगाव नगरपालिका चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांना राजीनामा दिलाच पाहिजे. विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा दिलाच पाहिजे. अरे सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. यावेळी बोलताना बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे म्हणाले की आज काही दिवसापूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बदलापूर या ठिकाणी शाळेत जाणाऱ्या 2 चिमुकल्यावर शाळेतच अत्याचार होण्याची घटना घडलेली आहे. त्याच्यापूर्वी कोलकात्यात सुद्धा आपल्या एका डॉक्टर भगिनीवर बलात्कार करून तिचा निर्घुणपणे खून करण्यात आला. त्याचबरोबर बदलापूरची घटना ताजी असताना महाराष्ट्रामध्ये आणखी 2 ते 3 ठिकाणी अल्पवयीन मुलींच्यावर बलात्कार झालेला आहे. आम्ही आंदोलनाची भूमिका आज जाहीर केलेली असताना आत्ताच थोड्या वेळापूर्वी अजून एक समजतंय की अपंग मुलीवर एका बलात्कार या ठिकाणी झालेला आहे. या महाराष्ट्रामध्ये ही जर परिस्थिती महिला आणि मुलींच्यावर अत्याचाराची आपण जर बघितली तर या महाराष्ट्रामध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही, गुन्हेगारांच्यावर जरब राहिलेली नाही आणि म्हणून अशा पद्धतीच्या घटना वारंवार या महाराष्ट्रामध्ये घडायला लागलेल्या आहेत. आज शाळेत मुली जात असताना, महिला घरातून बाहेर पडत असताना त्या सुरक्षित परत घरी येतील का नाही अशी शंका निर्माण होण्याइतकं वातावरण या महाराष्ट्रामध्ये गढूळ झालेलं आहे. आजपर्यंत आपण इतर राज्यामध्ये ही परिस्थिती बघत होतो, पण ती परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आणि ही जर परिस्थिती अशा पद्धतीने राहिली किंवा अशा पद्धतीचं जर वातावरण राहिलं तर महाराष्ट्रातल्या मुली आणि महिलांना घरातून बाहेर पडणं मुश्किल होऊन जाईल. आणि हे सगळं होत असताना या महाराष्ट्राचं सरकार असेल ते सरकार काय करतंय? आमच्या मुली आणि महिला सुरक्षित ठेवण्यामध्ये त्यांचं काम आहे, पण ते होताना दिसत नाही. तर फक्त मतासाठी, मताचा जोगवा मागण्यासाठी फक्त तुम्ही महिलांसाठी विविध योजनांचं गाजर दाखवताय. त्या विविध योजना जर महिलांच्या फायद्याच्या असतील तर त्याचं आम्ही स्वागत करतो, पण या योजना घेण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुली जिवंत राहिल्या पाहिजेत. या योजना घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या महिला आणि मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत. त्या महिला आणि मुली सुरक्षित असताना या ठिकाणी आम्हाला दिसत नाही. या नराधमाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली पाहिजे आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, त्याला तातडीनं फाशी व्हायला पाहिजे. अशा पद्धतीची मागणी आम्ही बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं करतो. कुठल्या एका पक्षाचा कुठला वकील सरकारी असता कामा नये, तर निष्पक्ष वकील असला पाहिजे. त्यामुळं या खटल्यामध्ये त्यांची नियुक्ती करू नये अशा पद्धतीची भूमिका आम्ही बंडखोर सेना पक्षाच्या माध्यमातून मांडतोय. महाराष्ट्रामध्ये अत्याचार घडत आहेत, पण त्याचबरोबर कोलकात्यामध्ये एका डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिचा निर्घुणपणे खून करण्यात आला. ही घटना ताजी असताना याच्यावर केंद्राचं सरकार काय करतंय? या महाराष्ट्रातलं सरकार काय करतंय? आमचा या महाराष्ट्रातला विरोधी पक्ष नेता काय करतोय? विरोधी पक्षानं विधानसभेचं कामकाज बंद पाडायला पाहिजे होतं, त्यांना धारेवर धरायला पाहिजे होतं, मुख्यमंत्र्यांची बोलती बंद करायला पाहिजे होती, या विषयावर यांचा राजीनामा मागायला पाहिजे होता. पण ह्या विरोधी पक्ष नेत्याची धार सुद्धा बोचड झालेली आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतोय, आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींच्या अत्याचाराला लगाम घालण्यास ते सरकार कमी पडलंय. त्या सरकारचा राजीनामा न मागणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यानं सुद्धा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका बंडखोर सेना पक्षाची आहे. आणि गृहमंत्रीपद जर आपल्याला पूर्ण वेळ देऊन सांभाळायला जमत नसेल तर साहेबांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि एक सक्षम गृहमंत्री या महाराष्ट्राला द्यावा, जेणेकरून महिला आणि मुलींच्या अत्याचारात जी वाढ झालेली आहे त्याच्यावर कुठेतरी पायबंद बसेल. या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष विजय लोखंडे, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे, हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, उपाध्यक्ष अक्षय बल्लाळ, भादोले युवक शाखा अध्यक्ष अभिषेक अवघडे, राज कांबळे, प्रमोद संधी, रवी जाधव,
अनुभव कांबळे, सुमित पवार, ऋषी धनवडे, आयुब सरकावस, अक्षय खंदारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन पोलीस कॉन्स्टेबल अनिल अष्टेकर यांनी स्वीकारले.